रामराज्य स्टार टीव्ही न्यूज, आवाज जनतेचा। नमस्कार, आपण बघत आहात रामराज्य स्टार टीव्ही न्यूज वाहिनी। रामराज्य स्टार टीव्ही न्यूज वाहिनीमध्ये आपले सहर्ष स्वागत करतो। बघा आजची ब्रेकिंग न्यूज। मालेगाव कृषी उत्पन्न बाजार समिती बेमुदत बंद, व्यापाऱ्यांनी पुकारला बंद। सभापती व्यापाऱ्यांमध्ये झाला वाद। सभापती यांनी व्यापाऱ्यांना शिवीगाळ केल्याचे व्यापाऱ्यांचा आरोप। व्यापाऱ्यांची मनमानी आरोप खोटा, बाजार समितीचे सभापती यांचे म्हणणे आहे। मालेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत भाजीपाला व्यापारी आणि बाजार समितीचे सभापती चंद्रकांत शेवाळे यांनी बैठक बोलावली व त्या बैठकीदरम्यान वाद झाला आणि त्या दरम्यान सभापती शेवाळे यांनी व्यापाऱ्यांना उद्देशून शिवीगाळ केली असता असा आरोप व्यापाऱ्यांनी करत जोपर्यंत सभापती शेवाळे हे राजीनामा देत नाही, माफी मागत नाही, तोपर्यंत भाजीपाला मार्केट बेमुदत बंद करण्याचा इशारा त्यांनी दिला। यावर सभापती चंद्रकांत शेवाळे यांनी आपली प्रतिक्रिया देताना सांगितले की मी शिवीगाळ केली नसून हा आरोप खोटा आहे व व्यापाऱ्यांनी मनमानी चालू आहे। बाजार समितीला माहीत नाही की ते बाजार बंद ठेवत आहे। असे असेल तर समिती त्यांच्यावर कारवाई करेल, समितीला सांगत त्यावेळेस सभापती यांनी व्यापाऱ्यांची अकाउंट चेक करायला सांगितले आहे। त्यांनी किती कमावलं आणि समितीला किती फी भरली याचा ताळमेळ बसवून नंतर फौजदारी गुन्हा दाखल करू असे सभापती यांनी सांगितले। दरम्यान या वादामुळे मात्र शेतकऱ्यांचे मजुरांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता नाकारली जाऊ शकत नाही। विशाल हिरे, रामराज्य स्टार टीव्ही न्यूज प्रतिनिधी, मालेगाव। माननीय सभापती साहेबांनी आम्हाला पत्र दिलं की सर्व व्यापारी तुम्ही मीटिंगसाठी येण्यात यावे। सर्व व्यापारी मीटिंगला गेल्यानंतर विषय मार्केट फीच्या संदर्भात होता। आता त्या संदर्भात त्यांना आम्ही सांगतोय की बुवा इतर मार्केटमध्ये जे चालू आहे त्या मार्केटमध्ये आपण आपलं मार्केट हे महाराष्ट्राच्या बाहेर नाही आहे। ज्या महाराष्ट्रात जे जे मार्केट आहेत, मुंबई असेल, मुंबई असेल, नाशिक असेल, त्याप्रमाणे आपण त्या गोष्टी आपण तुमचं उत्पन्न वाढव त्यासाठी आपण सर्वजण प्रयत्नशील राहू। पण तिथे गेल्यानंतर त्यांची जी दादागिरीची भाषा, ती भाषा ही अतिशय सांगण्यासारखी सुद्धा नाही। त्यांनी शिवीगाळ केली व्यापाऱ्यांना आणि त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं की बाबा 15-20 दिवस आम्ही जे सल्ले देतोय मार्केट कमिटीचे उत्पन्न वाढव, त्या संदर्भात आपण सर्वजण प्रयत्नशील राहू। तर त्या विचार करतात नाही, मी 15-20 दिवसात तुमचं ऐकणार नाही, नंतर कोणाचा बापाचं ऐकणार नाही, मी माझं करायचं मीच करेल आणि त्याशिवाय मी मागे हटणार नाही। तुमचं नाव काय आणि काय सांगणार, तुमची मागणी काय, कधीपासून? माझं नाव दीपक युवराज बच्छाव। आज चर्चेसाठी बाजार समितीमध्ये सभापती साहेबांशी गेलेले असताना तेथे चर्चा सुरू असताना त्यांनी सुरुवातीला अरेरावीची भाषा करत नंतर आमचा वडिलांचा उद्धार करत, तरी आम्ही तिथपर्यंत थांबलो। शेवटी आमचे सर्व आडत्यांचा, आमच्या आईचा उद्धार करत त्यांनी जे बोलले, जे वाक्य वापरले ते आम्हाला कधीच सहन होणार नाहीत। आमचे आई वडील आमचं सर्व काही आमचं दैवत आहेत, आम्ही ते सहन करू शकत नाही। त्यांची जी धमकीची जी भाषा चालू होती, नंतर शेवटी आईबद्दल जे अपशब्द आले, आम्ही शेवटी तिथून उठून निघून आलो त्या मीटिंगमधून। त्याच्या आता निषेधार्थ आम्ही बुधवारपासून मार्केट जोपर्यंत ते माफी मागत नाही आम्ही मार्केट बेमुदत बंद ठेवणार आहोत। त्यासोबत आमची सर्वांची त्यांनी राजीनामा द्यावी या अशी आमची सर्वांची मागणी आहे। मी दिलीप काशीनाथ अबोनकर, भाजीपाला आडत असोसिएशनचे माजी अध्यक्ष। आम्ही चेअरमन साहेबांनी आम्हाला मीटिंगला बोलवलं होतं व आपलं मार्केट फीचं उत्पन्न वाढवण्यासाठी आम्ही तिथं चर्चा करत असताना त्यांनी अपशब्द वापरले। आम्ही त्यांना पर्याय सुचवत होतो, असं नाही असं करा, असं नाही असं करा। हो,
तर ते आमचं काही ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नव्हते. त्यामुळं आता आमच्या असोसिएशनने आमच्या आई वडिलांच्या वरून जे अपशब्द वापरले गेले त्याबद्दल युनियनने असा ठराव केलाय की मार्केट उद्यापासून बेमुदत बंद ठेवायचं. त्याला धान्य मार्केटचा पण सपोर्ट आहे, भाजी मार्केट, फ्रूट मार्केट हे पण त्याच्यात सपोर्ट आहे. रामराज्य स्टार टीव्ही न्यूज चॅनल आवाज जनतेचा. अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या रामराज्य स्टार टीव्ही न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा व शेअर करा.